गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मित्रांनो नमस्कार. आज मी आनंद ठकार आणि तळेगाव रायडर्सबरोबर हे श्री क्षेत्र कोंडेश्वर जांभवली मंदिर आहे. हे अत्यंत रमणीय अशा ठिकाणी वसलेलं आहे. हे मी आत्ता जस्ट पोचतो आहे आणि लांबून त्याची एक क्लिप घेतो आहे आणि येताना मग जरा डिटेल रस्त्यावरनं क्लिप घेईल, कारण आता येईपर्यंत खूप पाऊस होता, आता थांबला आहे जरा. तर हे ते मंदिर आहे आणि त्याच्या आजूबाजूला असं खूप छान छोटे डोंगर आहेत आणि खूप सारे धबधबे आहेत प्रवाहित झालेले. आणखीनही होतील, आता पाऊस जास्त म्हणजे थांबला होता त्यामुळे थोडेसे कमी आहेत आणि खूपच हिरवाई इथे येईपर्यंत दिसते. ढग असे अगदी अंगावरनं जात आहेत सतत आणि फारच मस्त. म्हणजे मावळमध्येच महाबळेश्वर काय आणखीन छान भास होतो आहे सगळा. महाबळेश्वरच्या जवळची खेडी आहेत तिथे गेल्यानंतर जसा. ओके, तर बाकीची आता क्लिप मी नंतर काढीन. ओके, बाय बाय. तर ही शंकराची मूर्ती फार छान प्राणप्रतिष्ठा इथं केलेली आहे बाहेरच्या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला, आत्ताच 22 साली. आणि याच्या मागच्या बाजूला हे सगळं जे डोंगरातनं पाणी येतं आहे हे खूप वरनं असे येताना दिसत आहेत. आणि या ठिकाणी असे त्याचे 2 स्टेप्स मध्ये ते आपल्याला दिसतं आहे इथे. हे खूप छान दृश्य आहे इथे. छोट्याशा 2 स्टेप्स आहेत पण छान दिसतं आहे. आणि हे आमचे मित्र इथे सगळे, आम्ही तळेगाव रायडर्स, अतुल शेटे साहेब आणि ह्यांनीच ही ट्रिप ऑर्गनाईज केली आहे. हे सगळे मावळ प्रांताचे सगळे एकदम जेम्स बॉन्ड आहेत. मावळ प्रांतातले मावळे आहेत. मावळ प्रांतातले मावळे नाही, जेम्स बॉन्ड आहेत ते. त्यांना सगळ्या खाचाखोचा ट्रिप्स माहिती आहेत बरोबर. आणि ह्या तन्वी मॅडम ह्या जिकडे तिकडे जात असतात पंढरपूरवारी. हे आमचे संजय शेठ, ज्यांनी तळेगावमध्ये सगळी सायकल संस्कृती रुजवली गेल्या 10-20 वर्षामध्ये. असं आम्ही सगळे इकडे आलेलो आहोत. संजय साठे साहेब. सो दिस इज व्हेरी नाईस. आणि हे इकडे खाली असं जाताना दिसतं आहे आपल्याला. 3री स्टेप इकडे आहे खाली. म्हणजे वरनं जे ओळ येत आहेत सगळे ते एकत्र होऊन इकडे येतात. आणि मला अतुल शेटे साहेबांनी सांगितलं की अगदी उन्हाळ्याचे दिवस सोडून एवढं पाणी नाही तरी सतत एक छोटीशी धार ऑलमोस्ट वर्षभर असते फक्त, अगदी ऐन उन्हाळ्याचे दिवस सोडून. इथे हे सगळ्यात जास्त दिसतंय. हे मंदिराच्या मागच्याच बाजूला आहे. नॅचरल हे सगळं डोंगराच्या रचनेमुळे हे झालेलं आहे. पुढे खाली जात आहे. तर इथे मला वाटतं गेल्या काही वर्षातच त्यांनी हे सगळं आणखीन जीर्णोद्धारामध्ये बांधकाम केलं असेल. आणि पाऊस आता खूप जास्त नाही आहे, पण आम्ही आलो तेव्हा खूप पाऊस पडत होता. आता बारीक आहे. आणि ही 4थी स्टेप आहे त्याची. तिथनं हे खाली पडतं आहे आणि तिथून पुढे जात आहे. असं छान दृश्य आहे सगळं. जाताना मी रस्त्यात अजून काही क्लिप्स काढीन, बट दिस इज व्हेरी नाईस. ढग अगदी खाली आलेले आहेत, डोंगरात उतरलेले आहेत. त्यामुळे महाबळेश्वरला जाण्याची खरंच काही गरज नाही. मावळातच महाबळेश्वरपेक्षाही जास्त सगळं नयन मनोहर दृश्य ठेवलेलं आहे. फक्त आपण बघायला पाहिजे. ओके, तर आता पुढच्या क्लिपमध्ये मी ह्या मंदिराच्या गाभाऱ्यात त्या पिंडीपाशी जाऊन आवाज खूप कसा छान घुमतो ते तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, मंदिरामध्ये या ठिकाणी ही शंकराची पिंड आहे आणि आतला गाभारामध्ये खूप छान आवाज घुमतो आहे. तर मी इथे खाली बसून म्हणतो आणि तो आवाज किती छान घुमतो बघा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
मित्रांनो मगाशी मंदिराच्या तिथून वरून दिसला, तिथेच थोडंसं मागच्या बाजूला तो वॉटरफॉल जिथे साधारण पोचता येईल इतपत, म्हणजे अजूनही वर जाता येईल, पण आता वेळ नसल्यामुळे मी इथेच थांबलो आहे. तर हे छान दिसतं आहे. ती जी मुलं उभी आहेत त्या ठिकाणी तिथे त्याच्याही पुढे मला वाटतं जाता येतं, त्या वरनं जिथे कोसळतं आहे पाणी तिथे. पण हे छान दिसतं आहे, सो व्हेरी व्हेरी नाईस. आणि लांबून जे मगाशी आपल्याला हे दिसले धबधबे, तर हे आता प्रवाहित होत आहेत इकडे आणि लुक्स रिअली नाईस. छोटा आहे अजून, हे अजून मला वाटतं पाणी प्रवाहित होईल त्यावेळेला याचं स्वरूप थोडं असं आणखीन बदलेल. बट दिस इज व्हेरी नाईस आणि अगदी शांत आहे, गडबड नाही. मुख्य म्हणजे आम्ही वीकडेला आलेलो आहोत, गुरुवारी, त्यामुळे इंडस्ट्रीयल हॉलिडे असलेले मंडळी फक्त इथे आलेली आहेत. आता काय मॅडम, कसं काय, बरं झालं की नाही आलो इथे. मग आता मॅडम पण हे फॅक्टरीत काम करतात, त्यामुळे त्यांना फक्त गुरुवारी सुट्टी असते, त्यामुळे ते शनिवार रविवारी येऊ शकत नाही. तर असे आम्ही 4-5 जणं आज या कोंडेश्वरला आलेलो आहेत आणि तिथे हे फार छान दृश्य आहेत सगळे आणि माइल्ड ड्रिझल आहे एकदम. थोडासा पाऊस थांबला आहे त्यामुळे मी फिल्म घेऊ शकतो आहे. थोडासा मी चालत आणखीन पुढच्या बाजूपर्यंत जातो इथे. ओके.